नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आपल्या मेंटरशिप बॅचमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण मेंटरशिपचा हा विशेष घटक सुरुवात करतोय ते कंबाईन पूर्व परीक्षेसाठी. गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेसाठी हा विशेष उपक्रम आहे. हे सुरू करण्याचं मुख्य कारण आहे, गेल्या ऑलमोस्ट 6-7 महिन्यामध्ये आपण असं कंबाईन पूर्व परीक्षा गट ब क जे मागे झाली होती, त्यानंतर आत्ता जी कंबाईन मुख्य परीक्षा होती त्यासाठीही आपण संपूर्ण विषयासाठीचा एकत्रितपणे मेंटरशिप घटक घेतला होता. परंतु आता यावेळेस प्रथमच आपण संपूर्ण विषयाचा मेंटरशिप न घेता ओन्ली राज्यघटना आणि अर्थव्यवस्थेबद्दलचा हा घटक घेतोय. काय आहे नेमकं या उपक्रमात, नेमकं काय विषयाबद्दल आपण भर देणार आहोत आणि पुढचे 50 दिवस आपण या अंतर्गत कशा प्रकारे या दोन विषयाच्या तयारीबद्दल बोलणार आहोत. थोडक्यात जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या जून आणि जुलैमधल्या गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून नेमकं काय आणि कसं करायचं आहे त्याचा थोडासा अंदाज येईल आहे. सगळ्या विषयाची तयारी करून घेत असताना त्या प्रत्येक विषयाबद्दल योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन अवेलेबल होतंच असं नाही. त्यामुळे काही पर्टिक्युलर विषयाबद्दल आपण जर पूर्ण प्रिपेअर्ड केलात तर त्याच्यामध्ये शाश्वती तयार होईल. सगळ्या मतदारसंघ जरी जिंकता नाही आला तर मतदारसंघातल्या काही मतदारांचं आपण विशेष घटक जिंकू शकतो. शेवटी असलेल्या मतदारसंघात प्रत्येकाचं मत मिळवणं पॉसिबल नाही, पण काही मतदारांची काही मतं मिळाली तरी आपण जिंकू शकतो, हे वास्तव आहे. म्हणून अगदी आपल्या परीक्षेची तयारी करताना सुद्धा 7च्या 7 विषय आपले बेस्ट होत नाहीत. बेस्ट करण्याचा प्रयत्नही करू नये आणि खरं तर आयोग सुद्धा बेस्ट करा असं म्हणत नाही. तुम्ही किमान 2 विषयामध्ये वर्स्ट जरी असला तरी ॲव्हरेजवर येणं अपेक्षित आहे. किमान 2 विषयात तुम्ही ॲव्हरेजपेक्षा चांगले असणं अपेक्षित आहे आणि कोणत्याही 3 विषयात तुम्ही मास्टर माइंड असले पाहिजे आहे. अगदी तुम्हाला त्या विषयामध्ये 15 पैकी 12-13च्या पुढे जाता आलं पाहिजे. तर ही परीक्षा जिंकता येते असं आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या आत्ताच्या मेरिटवरून दिसतंय आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथून तयारी करताना आपले आपले हातचे पंजे ओळखायचे. 7 विषयापैकी आपला हातखंडा कुठं आहे, मास्टर माइंड कुठं करू शकतो, जिथं बियॉन्ड द लिमिट करता येतंय ते करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो का, ह्या सगळ्याबद्दल पुढच्या 50 दिवसाचा एक विशेष मास्टर स्ट्रोक याप्रमाणे आपण त्या डायरेक्शनमध्ये प्रिपेअर करावं. सगळ्या महासागरात न फिरता आपल्याला भरकटल्यासारखं न वाटू देता दिवसभराचा अभ्यास कोणत्या विषयाचा करा, कसा पण करा, किती पण करा, पण शेवटी दिवसाच्या एंडिंगला ठरलेलं काम झालं पाहिजे. आठवड्याच्या एंडिंगला ठरलेलं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. यासाठी मी आपल्याला येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं दररोज पॉलिटी आणि इकॉनॉमीबद्दल काही खास विशेष गोष्टी घेऊन येतोय. त्याच्यामध्ये अगदी सिलेबसच्या वर्ड टू वर्ड पासून ते आयोगाचा पेपर सोडवण्यापर्यंत अनेक विषयाचं मार्गदर्शन असणार आहे. काय असणार आहे, कशा प्रकारे ते बघूयात. पण या बॅचमध्ये तुम्हाला काय एक्झॅक्टली मिळणार आहे त्याच्याबद्दलचा थोडासा पाठ महत्वाचा आहे. पहिले 50 दिवस, इथून पुढे आपण 50 दिवस तयारी करतोय. एक्झॅक्टली 50 दिवस आपल्याला परीक्षेसाठी अवेलेबल आहेत. गट ब च्या पॉइंट ऑफ गट क ला अजून जास्त दिवस आहेत, पण मिनिमम 50 दिवस प्लस टाइम आपल्या परीक्षेसाठी मिळणार आहे. आणि या पेपरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तुम्हा प्रत्येकाला राज्यघटनेबाबत, अर्थव्यवस्थेबाबत आणि त्यासोबत इतर विषयाबाबत सुद्धा मार्गदर्शन, स्ट्रॅटेजी, तयारी सगळं मिळणार आहे. पण मेन फोकस या बॅचचा 80% 85% पेक्षा जास्त असणार आहे पॉलिटी इकॉनॉमिक्स. माझा हातखंडा विषय, मी त्या 2 विषयाला शिकवतो, तर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या दोन्ही विषयामध्ये पैकीच्या पैकी कसे मार्क मिळतील यासाठीचा प्रयत्न आहे. आणि यासाठी जे काही करावं लागेल, करणं शक्य आहे, करण्याची गरज आहे, त्या सगळ्याला मी इथं भर देतोय. जसं की पॉलिटिबद्दलचा पार्ट मी तुम्हाला आयोगाचे जे टॉपिक्स आहेत, सिलेबस प्रमाणे बघितलं तर एक्झॅक्टली टॉपिक कळत नाहीत, पण जवळपास 30-35 टॉपिकपेक्षा जास्त टॉपिक्स आहेत. तर हे सगळे टॉपिक अगदी 15-20 मिनिटं, अर्धा तास जरी दिला असेल तुम्ही, तर तुमचे दररोज 2-3 टॉपिक करता येतील. अशाप्रमाणे त्या टॉपिकचं नियोजन, आयोग जे अभ्यासक्रम दिलाय त्याप्रमाणे आपण पीवायक्यूला पकडून कसा अभ्यास करायचा आहे, ह्या सगळ्याबद्दलचा गायडन्स, पॉलिटीबद्दलही इकॉनॉमिक्सबद्दलही. तुमचा सराव दररोज किती झाला पाहिजे, पीवायक्यू किती झाले पाहिजे, पीवायक्यू डेली मी कसं करू, कशातून करू, अभ्यासक्रम पूर्ण कसं करू, ह्या सगळ्याबद्दल दररोज मार्गदर्शन असेल. म्हणजे तुम्ही तुमचं या 2 विषयाचं काय नियोजन करायचं आहे हे ठेवायचंच नाही आहे. आयोगाचे पण पीवायक्यू, मॉडेल क्वेश्चन्स पण, नोट्स पण, गाईड पण, लेक्चर्स पण, हे सगळं जे काही क्लासमध्ये सांगितलं जातंय
त्याप्रमाणे अगदी तासभर दिला असेल तरी सुद्धा त्या तासाभराच्या वेळेमध्ये या दोन्ही विषयाची तयारी करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण इथं काम करणार आहोत. ते काम कसं करणार आहोत त्याचं मायक्रो प्लॅनिंग तुम्हाला या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं प्रत्येक वेळेला दिसेल. जसं की राज्यघटना. राज्यघटनेचे प्रश्न आहेत आपल्याला आयोगाने विचारलेले 15. इकॉनॉमीचे पण प्रश्न आहेत 15. एकूण गुण आहेत 15. प्रत्येक प्रश्न हे 1 मार्कासाठी आहे. मग 15 म्हणजे 30 प्रश्न आपल्याला येणार आहेत. 30 गुणांसाठी येणार आहेत आणि हे 30 गुण परीक्षेत येणार आहेत. आपल्याला किती येतात साधारणपणे आणि अवरेज प्रत्येक विद्यार्थ्याला असे मार्क मिळताना दिसतात. 10-11 मार्क, 8-10 जे पास होतात त्या विद्यार्थ्याला सुद्धा अवरेज या झोनमध्ये मार्क मिळताना दिसतात. पण हे म्हणजे हा डेथ झोन आहे, बाउंड्रीवरचे मार्क आहेत. जे टॉपर्स मेरिट घेणारे आहेत ते याच्यामध्ये आणखी 2-4 मार्क प्लस करताना दिसतात. इकॉनॉमिक्समध्ये 8-9च्या ऐवजी 11-12च्या पुढे जाता येईल हा प्रयत्न आणि इकडे 10-11च्या ऐवजी 12-13च्या पुढे जाण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो आणि आपण मात्र त्याच्याही पुढे विशेष टार्गेट याप्रमाणे धरतोय. मग या ठिकाणचं टार्गेट असं धरून चला की तुम्हाला इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये 13 मार्क मिळणार आहेत आणि इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये 12 मार्क मिळणार आहेत. दोन्ही मिळून तुमचे 25 मार्क आले पाहिजे. पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सला दोन्ही मिळून 25 मार्कापर्यंत पोहोचता आलं तर आता विचार करा या पॉइंट ऑफ व्ह्यूनं पुढे आपण काम कसं करणार आहोत. 25 मार्काच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारीबद्दलचा पाठ. जर तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्समध्ये 30 पैकी 25 मार्क मिळाले, तुम्हाला पास व्हायला किती लागणार आहेत? पास व्हायला 65 लागणार आहेत. 65 मधले आपण जर 30 मायनस केले तर किती राहत आहेत? 35. आणि 35 पैकी तुम्ही मॅथ मध्ये घेणार आहात 5, रिझनिंग मध्ये घेणार आहात 8, दोन्ही मिळून घेणार आहात 13 मार्क. अवरेज एवढे तर वर्स्ट मार्क येतात कोणालाही किंवा काढले पाहिजे. सायन्समध्ये अवरेज तुम्ही मार्क घेणं अपेक्षित आहे 10 आणि करंट अफेअरमध्ये तुम्ही घेणं मार्क अपेक्षित आहे 10. हे ऑलमोस्ट तुमचे होत आहेत 33 मार्क. ह्याच्यात हे 33 आणि इकडले पॉलिटी इकॉनॉमीचे 25. अशा पद्धतीने अजून तुम्ही टार्गेटपेक्षा किती दूर आहात? फक्त 3 मार्कांना. आणि अजून इतिहास बाकी आहे आणि भूगोल बाकी आहे. ह्या दोन्ही विषयाचे मिळून तुम्ही जर 12 मार्क जरी घेतले तरी या 65च्या टार्गेटपेक्षाही पुढे जाऊ शकता. पण हे छोटे छोटे गोल आपल्याला राईट डायरेक्शनमध्ये घेऊन जाण्यासाठी खूप काही काम करतात आणि त्यासाठी आपल्याला त्या वेळेला एक आपला विशिष्ट मोड तयार होणं गरजेचं आहे. त्या डायरेक्शनमध्ये आपण काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी कोणीतरी तुमचा सिनियर असेल, कोणी शिक्षक असतील, कोणी पास झालेले विद्यार्थी असतील, गाईड करणं गरजेचं आहे. त्या लेवलवरती तुम्हाला वेळोवेळी हात धरून पुढे घेणं आणि योग्य दिशेत घेऊन जाणं गरजेचं आहे. काय चुकतंय, कसं चुकतंय, कारण कॉम्पिटिशन वाढत चाललंय. आपण ज्या झोनमध्ये आहोत आपण तिथे सॅटिस्फाईड आहोत, पण त्याच्या पलीकडे काहीतरी चाललंय ते आपल्याला समजलं नाही तर आपण मागे पडण्याची भीती राहते. म्हणून आपण इनसेक्युअर होतो, कॉन्फिडन्स लूज होतो, निगेटिव्हिटी वाढते आणि डिस्ट्रॅक्शन होऊन आपला अभ्यास डिस्टर्ब होताना दिसतो. असं न होण्यासाठी आपण या डायरेक्शनमध्ये काम करावं, योग्य दर्जाचं प्रिपेअर करावं. हाच मूळ हेतू या अंतर्गतच्या कोर्समध्ये आहे. तर पॉलिटी आणि इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला दररोज किती वेळ कसा अभ्यास करायचा आहे, कशातून करायचा आहे, त्याची प्रॅक्टिस कशातून करायचं आहे, तुम्हाला परफेक्ट कसं बनवायचं आहे, यासाठी दररोज मी वेळोवेळी या सगळ्या टॉपिकवर लेक्चर घेऊन येतोय. त्यासोबत दोन्ही विषयाचं परीक्षा उपयोगी जे मार्गदर्शन लागणार आहे 50 दिवसामध्ये डेली तुम्हाला या माध्यमातून सपोर्ट सिस्टम तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल असेल आणि 25+ मार्काची तयारी करण्याच्या उद्देशानं आपल्याला तयार व्हायचं आहे. त्यासाठीचे लेक्चर्स मी देणार आहे. त्यासोबत IMP टॉपिक कुठले असतील पॉलिटीमध्ये पण आणि इकॉनॉमिक्समध्ये पण. काय करू आत्ता, कोणते टॉपिक आहेत, कशा प्रकारे करायचे आहेत, किती वेळात करायचे आहेत, कशामधून करायचं आहे. मला समजलं की IMP टॉपिक हा राज्यपालाचा आहे, पण राज्यपालामध्ये नेमकं काय वाचलं पाहिजे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतोय. मला माहिती आहे पंचायत केलं पाहिजे, महत्वाचं टॉपिक आहे, पण पंचायतमध्ये काय बघू, आयोग नेमकं त्याच्यातल्या कशावर भर देतंय हे मला जर लवकर आणि वेळेच्या आत कळालं तर मी त्या डायरेक्शनमध्ये योग्य ते काम करू शकतो आणि यासाठी मला तेवढ्या लेवलचं तसं प्रिपेअर्ड होणं विशेष आवश्यक आहे. आणि या दिशेत जर आपण तयारी केली तर नक्कीच 25 मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाहीयेत, हे अगदी तर ठासून लक्षात ठेवा. अभ्यासक्रम डिकोड. आपल्याला अभ्यासक्रमाचा पाठ बघितला तर ऑलमोस्ट 400 पानं वाचावे लागतात मिनिमम पॉलिटी इकॉनॉमिक्सला असं वाटतंय, पण हे सुद्धा कमी वेळात
कमी पेजेसमध्ये कमी टॉपिक्ससह आणि अगदी शाश्वत मार्गानं पुढे जायचं आहे तर कसं जायचं त्याच्याबद्दलची तयारी करता येईल हा इथं डिकोड करून दिला जाणार आहे. PYQ प्रेडिक्शन आयोगाचे PYQs बघितले तर आपल्याला त्यावरून बराच काही अंदाज येतो की आता मी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्यातला कोणता घटक कशाप्रमाणे अभ्यास केला तर मला मार्क मिळतील याबद्दल जर गायडन्स मिळालं तर नक्कीच पास होऊ शकतो आपण. त्यासोबत पॉलिटी इकॉनॉमीचा सध्या काय करंट अपडेट चाललेलं आहे ते अपडेट ही होणं गरजेचं आहे. त्या अपडेटचे टॉपिक कुठले आहेत, त्याच्यातले नोट्स कोणते काय कसे करायचे तेही जर जोडून दिलं घटनेसोबत अर्थव्यवस्थेसोबत त्या टॉपिकला करताना आता ह्या गोष्टी त्याला मिळत्या जुळत्या त्याच्यासाठीची आवश्यकता आहे हे जर आपल्याला समजलं तर आपण चालू असलेल्या अभ्यासासोबत काही मिस होण्याची भीती राहणार नाही. आणि हे लिंक लावता येत नाही म्हणून काही गोष्टी आपल्या कमी राहून जातात. म्हणून आपल्याला 10 मार्क येतात पण आपल्याला 13 पाहिजे आहे. आपल्याला 8 मार्क येतात इकॉनॉमिक्समध्ये पण आपल्याला 11-12 पर्यंत पोहोचायचं आहे. तर अशा काही गोष्टी ज्या मायक्रो असतात ज्या सहजपणे होतात पण त्याच टाइमला पूर्ण झालेल्या नसल्यामुळे किंवा त्या गोष्टी त्या त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करता न आल्यामुळे आपण कुठेतरी मागे पडतोय ही वास्तविकता आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी म्हणून आपल्याला या माध्यमातून विशेष काम करायचं आहे. डेली वीकली टार्गेट तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स बद्दल अभ्यास कधीपर्यंत काय संपवलं पाहिजे, इकॉनॉमिक्स कधी संपलं पाहिजे, पॉलिटी कधी संपलं पाहिजे, कशा प्रकारे ते केलं पाहिजे, काय काय आपण त्याच्यात घेणार आहोत हे सगळं मी डेली आणि वीकली पण टार्गेट देणार आहे ज्यामुळे तुमचा इथला अभ्यास सगळा कंप्लीट होईल. याप्रमाणे बद्दलचा पार्ट असेल. तसंच काही टॉपिकचे रिव्हिजन लेक्चर सुद्धा होणार आहेत कारण हे मेंटरशिप बॅच आहे. हा इथं पॉलिटी इकॉनॉमी शिकवला जाणार नाही आहे. राज्यघटना अर्थव्यवस्थेचा सगळा सिलेबस शिकवला जाणार आहे असं नाही. या बॅचमध्ये पॉलिटी इकॉनॉमीचं काय नेमकं करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने कितीपर्यंत व्हायचं आहे याबद्दल 10 ते 15 मिनिटं 15-20 मिनिटं अशा टाईपचा लेक्चर येईल ज्यामुळे त्या दोन्ही विषयाबद्दलची तयारी कमीत कमी कालावधीमध्ये उत्तम दर्जाची उत्तम पद्धतीने आपण करू शकतो. हा आपला कॉन्फिडन्स आहे, आपली रियालिटी आपल्याला पॉसिबल व्हावं यासाठी या अंतर्गत मी काम करतोय. त्यामुळे ज्या टॉपिकला विशेष भर देणं गरजेचं आहे असे काही टॉपिक्स मी तुम्हाला नक्कीच या बॅचमध्ये सुद्धा कव्हरअप करून देईन, रिव्हिजन करून देईन ज्यामुळे तुमची तयारी अतिशय उत्तम होईल. मग ते कदाचित 10 मिनिटाचा टॉपिक असेल पण 2 मार्क फिक्स मिळतील, कदाचित तो 5 मिनिटाचा टॉपिक असेल पण 1 मार्क फिक्स मिळेल, कदाचित तो एखादा अर्धा तासाचा टॉपिक असेल आणि 2 मार्क मिळतील पण मार्क मिळतील यासाठी या माध्यमातून प्रिपेअर करणं विशेष आवश्यक आहे. कमीत कमी वेळामध्ये तुम्ही सगळे तयार व्हावं. दररोज 3 तासापेक्षा जास्त वेळ न देता या दोन्ही विषयाची तयारी कशी करावी याबद्दलचं पूर्ण मार्गदर्शन या आपल्या कोर्समध्ये असणार आहे. आपण सगळेच जण तयारी करतोय पण आपण आपल्या पद्धतीने करतोय. आपण तयारी करणं गरजेचं आहे आयोगाच्या पद्धतीने. आयोग नेमकं काय करतंय ते समजतंय PYQ मध्ये. PYQ कसे आलेत ते समजतात अभ्यासक्रमावरून. मग अभ्यासक्रम, PYQ, आयोग आणि आपण याच्यातला एक योग्य ताळमेळ जुळल्याशिवाय आपले मार्क येत नाहीत आणि परीक्षेत आलेले प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीत. आणि यासाठी हा जम बसला पाहिजे. या चारही घटकातलं इंटरलिंक काय आहे ते कळालं पाहिजे. तेव्हा आपण या माध्यमातून याच्याबद्दलची तयारी करू शकतो आणि याप्रमाणे तयारी केल्यास आपल्या तयारीला एक योग्य आत्मविश्वास राहिल्याशिवाय राहणार नाहीये. आत्मविश्वास महत्वाचा आहे आपल्या तयारीमध्ये कारण आपल्याला वाटतं की झालंय सगळं पण तो आत्मविश्वास न आल्यामुळे आपण परीक्षेला हँडल करण्याची क्षमता ठेवत नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे PYQ. PYQ करतोय पण PYQ कोणते करतोय, का करतोय, कसे करतोय याच्याबद्दल तारतम्य नाहीये ते समजलं पाहिजे. PYQ सोबत MCQ मॉडेल क्वेश्चन्स कुठले करायचे, कसे करायचे, सराव कुठले पेपर करायचे, किती पेपर करावं, कोणत्या विषयाचे करावं, काही विषयाचे होत नाहीत मग ते सोडावेत का, काही विषयाचे करावं असं वाटतंय पण ते करणं गरजेचं आहे का, फरक समजला पाहिजे आहे. मग देन रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर रीडिंग भरपूर करतोय पण सर रिव्हिजनच होत नाही, मग रिझल्ट कसा येईल. मग रिव्हिजन करायचं म्हणलं तर रीडिंग होत नाही, कसं बॅलन्स करू, यामधलं तारतम्य नियोजन कसं ठेवू हे समजलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट, टेम्परामेंट. टाइम बिघडला, टाइम वाया गेला की आपलं डोकं सटकतं. आपलं डोकं सटकलं की पुन्हा अजून टाइम जातो. मग ऑब्व्हियसली आपल्या टार्गेट पासून आपण दूर जायला लागतो. आपल्याला आपलं टार्गेट 65+ कडे जायचंय तर आपल्याला आपलं टेम्परामेंट ठेवणं, आपल्या टाइमच्या आत आपलं काम पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यांचं संतुलन म्हणजेच मेंटरशिप आहे. आपल्या तयारीला पुढचे 50 दिवस या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं योग्य डायरेक्शनमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न या कोर्सच्या माध्यमातून असणार आहे. आणि हा कोर्स आपल्या पेरा इन्स्टिट्यूट या ॲपवरती तुम्हाला सगळ्याला पाहायला मिळेल. ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये 2026 साठीच्या कंबाईन गट ब क साठीच्या
मेंटरशिप कोर्समध्ये जॉईन करायला विसरू नका. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला पुढचे 50 दिवस पॉलिटी इकॉनॉमीबद्दल योग्य मार्गदर्शन आणि योग्य ते दिशा देण्याचं काम या अंतर्गत केलं जाणार आहे. आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या कंबाईन गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षेसाठी एक चांगलं उत्तम दर्जाचं प्रिपरेशन व्हावं आणि योग्य सोर्सेसमधून व्हावं, यासाठी या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी सपोर्ट केला जाईल. माझा पूर्ण प्रयत्न आहे की तुमच्या 30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याचे यावेत. आपण ऑलरेडी टार्गेट 64, टार्गेट 74 या माध्यमातून ऑलरेडी पॉलिटी इकॉनॉमी सहित इतर विषयाबद्दल काम केलंय. पण हा इथला विशेष प्रयोग आहे, तो म्हणजे इतर कोणतेही विषय यामध्ये न घेता पॉलिटी आणि इकॉनॉमी या 2 विषयावर फोकस ठेवून विशेष भर दिलेला आहे. येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षेच्या तयारीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तर पेरा इन्स्टिट्यूटचा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये याबद्दलचे लेक्चर्स पाहायला विसरू नका आहे. थँक्यू. पुन्हा भेटू.